आता हे काय टाकलं मावशी? आता हे नवसागर टाकलंय. हा, आता ती कलई लावून याला कलई लावली की मी आता एक आतून क्लीन करून घेत आहेत कलई लावून. हे बघा तो पुरा क्लीन झालाय. म्हणजे आधीचा होता तो तुम्ही बघितला आणि आता बघा ते टोपाचा कलर. ते कलई व्यवस्थित करून झाली. आता पुन्हा ते गरम करून घेणार आणि क्लीन करून घेणार. हॅलो फ्रेंड्स, भक्तीज किचन मध्ये खूप मनापासून स्वागत. तर भरपूर अशा घरी आपण पितळेची भांडी वापरत असतो, पण आपल्याला कळत नसतं की कलई कुठे करायची, कशी करायची. कलई करायचाच मेन प्रॉब्लेम असतो. तर ह्या मावशी आहेत, ह्या कलई करून देतात. तर आपण ना त्याचा कलईच्या प्रोसेसचा डिटेल व्हिडिओ बघणार आहोत. तर आता हे भांड आहे, आता कलई वगैरे कशी करतात ती बघूया. पहिला उकळून घेतो हा भांड, हा परत ती घासून घेणार, हा. मग त्यांना कलई लावणार. अच्छा, आता हे कास्टिक सोड्याने साफ करतायत. काळ्या बिळ असताना हा, ते निघून जातात आणि काळं. अच्छा, ते घासून घेतल्यानंतर परत कलई लावायची. ओके. आणि मशीन कसली मावशी ह्याच्यात थोडं सांगा. हवा येते. अच्छा, आणि हे पूर्ण कोळसा वगैरे गरम करायला लागतो व्यवस्थित. हे बघा आता ह्याच्यात कास्टिक सोडा टाकलं, त्याच्यामध्ये गरम करून घेतलेलं. आता हे काय करतायत मावशी? साफच करून घेतायत. याला कलई केलेलंच आहे नाही ना. हा, ते आता हे उकळून घेतो आता. हा, उकळून घेतल्यानंतर घासून मग त्याला परत कोटिंग देणार कलई करणार. अच्छा. ते फेकून द्यायचं नाही, परत दुसऱ्या भांड्यात. अच्छा, परत दुसऱ्या भांड्याला यूज करू शकतो. हे बघा पूर्ण क्लीन झालंय आतून. तर आता हे बिना कलई केलेलं भांड आहे. म्हणजे आतून बघा, आता ही कलई केलेली आहे आणि हे बिना कलई केलेलं. आता कलई केल्यानंतर ते असं दिसणार, तरच तुम्ही वापरू शकाल. नाहीतर ते म्हणजे आपल्या हेल्थसाठी बिना कलई केलेली भांडी चांगली नसतात. हा हा. तर मावशी कलई का करावी लागते? काय कारण आहे कलई करायचं? कलई नाही केलं तर भांडं सगळं खराब होतं ना, जेवण तुम्ही काय. आणि त्याच्यामध्ये समजा आपण काय आंबट वस्तू ठेवली, आंबट म्हणा कुठलाही पदार्थ केला तर खराब होणारच. खराब होणारच बिना कलई केलेल्या भांड. म्हणजे कलई करणंच आहे. आणि समजा मावशी आज कलई केली तर पुन्हा किती दिवसांनी कलई पूर्ण करायची? रोज वापरलं तर 1 वर्षाने करायला लागतं. 1 वर्षांनी. आता हे बघा ही कलई केलेली भांडी. म्हणजे यांच्याकडे ना असे ऑर्डर येतात, किंवा इकडे या एरियामध्ये भरपूर असे शॉप आहेत जिथे तुम्ही शॉप मधून भांडी घेता ना, ते त्यांच्याकडे ठेवून दिली तुम्ही भांडी तरी ते यांच्याकडे आणून कलई करून देतील तुम्हाला. आता मावशी ते बघा ते क्लीन करून घेतायत ते भांड. आता ते वॉश करून घेतलंय, धुवून घेतलंय. आता त्यांची कलई करायची प्रोसेस सुरू होईल. हे बघा ते ना हवा लागायसाठी, ते कोळसा गरम राहण्यासाठी ही प्रोसेस आहे. आता उलट ठेवलंय ते पातेलं त्याच्यावर. मावशी उलट का ठेवलं? गरम करायला लागतं. आतून पण तर आता व्यवस्थित एकदम गरम करावं लागतं. आता हे काय टाकलं मावशी? आता हे नवसागर टाकलंय. हा, आता ती कलई लावून याला कलई लावली की मी आता एक आतून क्लीन करून घेतायत कलई लावून. हे बघा तो पुरा क्लीन झालाय. म्हणजे आधीचा होता तो तुम्ही बघितला आणि आता बघा ते टोपाचा कलर. ते कलई व्यवस्थित करून झाली. आता पुन्हा ते गरम करून घेणार आणि क्लीन करून घेणार.
तर हे आता साधारण मावशी भरपूर जण असे शोधत असतात, कलई कुठे करतात, कलई करून मिळत नाही. आता हे थंड पाण्यात टाकलं का तुम्ही? अच्छा, मग आता हे झाली कलई याची. त्याची कलई झाली. अच्छा, ते बघा आता हा बघा टोप तुम्ही. आता हा आतून बाहेरून व्यवस्थित गरम करून घेणार. चला दादा. तर आता हे 9 सगळं टाकलं ना मावशी? तर आता ही बघा ही प्रोसिजर होतीये, पूर्ण क्लीन झाला. आधी मगाशी टोप बघितला आणि आत्ताचा टोप. ते पुन्हा गरम करता का मावशी? ते गरमच म्हणजे पाहिजे टोप. तर हे बघा, ही अशी ना कलई करून दाखवली आहे मावशीने. तर मावशी टोपांची किंमत वगैरे किती घेता? छोटा टोप, मोठा टोप, कलई करायची? आता ही अशी टोप असेल ना, हा, अशी लाईनची. लहानवाली. लहानवाली टोप असेल ना 200-300 रुपये. आणि जर मोठे मोठे पातेले असतील? मोठे असेल तर मग बघून सांगतो 800-900. अशी, बरोबर ना? आणि मावशी समजा घरी जाता का कलई घ्यायला टोप? जातो ना. जास्त भांडी असेल ना त्याची, कुठपर्यंत? मुंबई? आता डोंबोली मुलुंड पर्यंत तरी जातो साडी. मुंबई पर्यंत जाता ना? तर तुमचा फोन नंबर एकदा सांगा ना मावशी. 91 45 79 38 86. आणि तुमचं नाव सांगा. माझं नाव उषा आहे. उषा, म्हणजे कलईवाल्या मावशी विचारलं फोन करून. मावशीच करावं. हा, आणि मावशीतला प्रॉपर ऍड्रेस सांगा. इथला ऍड्रेस काय? सुभाष मैदान सांगा. कल्याण बाजारपेठ मधला सुभाष मैदान. कुंभार गल्ली. सुभाष मैदान म्हणजे हा ग्राउंड आहे, इथे क्रिकेटचं ग्राउंड आहे. हा, आणि कुंभाराळी आहे ना, जी भांड्यांची गल्ली आहे, तिथे सुभाष मैदान आहे. आत्रे हॉलच्या पुढे यायचंय, बरोबर ना? तर इथे मावशी बसलेल्या असतात. ते बघा, इथून एंट्रन्स आहे. कुंभारवाड्यातून आत आले ना तुम्ही की इथे मैदान आहे. हा, हे बघा, तर तिथेच आहे. तर हे बघा, या आणि इथे कलई करून जा.